नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी रंगोली चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण काढणार आहोत पारंपरिक पद्धतीची रांगोळी, जी आपण नेहमी देवाजवळ काढत असतो। ही रांगोळी अतिशय शुभ रांगोळी आहे। तर सुरुवातीला आपण थेंब काढून घेऊ। अशी 9 थेंबांची लाईन आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायची आहे। आता त्याचा जो मध्यभागी जो थेंब आहे तो आपण थोडा मोठा करून घेऊ। म्हणजे जो 5 नंबरचा थेंब आहे तो मोठा करून घ्यायचा। आता त्याच्या आजूबाजूला पण असे जे 4-4 थेंब उरत आहेत तसेच 4-4 थेंब आपण खाली आणि वर काढून घेऊ। आता आजूबाजूला काढल्यानंतर आता आपण तिरकस पण तसेच थेंब काढून घेणार आहोत। 4-4 थेंब काढायचे आहेत। आता ते पण जे जागा उरली आहे तिथे पण तिरकस थेंब काढून घेऊ। अशा पद्धतीने आपण आधी सुरुवातीला थेंब काढून घ्यायचे आहेत। आता हे थेंब काढून झाले। आता आपल्याला जी पहिली लाईन आहे त्याच्यातला जो पहिला थेंब आहे, त्या लाईनीतला पहिला थेंब आहे तो पहिला थेंब घ्यायचा आणि त्याच्या बाजूची लाईन आहे त्यातला दुसरा थेंब घ्यायचा त्या लाईनीतला, अशा पद्धतीने आणि ते जोडायचं। मग आपल्याला आता त्याच्या पुढची जी लाईन आहे आता त्याच्यातला तिसरा थेंब घ्यायचा, तिसरा थेंब घ्यायचा आणि आता त्याच्या पुढची जी लाईन आहे त्याच्यातला चौथा थेंब घ्यायचा, शेवटचा थेंब घ्यायचा। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला पहिला थेंब घ्यायचा, दुसऱ्या लाईनीतला दुसरा थेंब घ्यायचा, तिसऱ्या लाईनीतला तिसरा थेंब घ्यायचा आणि चौथ्या लाईनीतला चौथा थेंब घ्यायचा, असं जोडत जायचं। आता ते जोडल्यानंतर पुन्हा आता ही जी लाईन आहे त्याच्या बाजूची लाईन तिथे पण पहिला थेंब घ्यायचा। सुरुवातीला आपल्याला त्याचा पहिला थेंब घ्यायचा आणि त्याच्यानंतरच्या लाईनीचा दुसरा थेंब घ्यायचा। आता त्या बाजूच्या लाईनीतला तिसरा थेंब घेणार आपण आणि चौथ्या थेंबाला पुढच्या लाईनीतल्या चौथ्या थेंबाला जोडणार। आता इथे पण ह्या लाईनीतला पहिला थेंब घेणार आपण आणि दुसऱ्या लाईनीतला दुसरा थेंब जोडणार। आता त्याच्या पुढच्या लाईनीतला तिसरा थेंब जोडणार आपण
आणि त्याच्या पुढच्या लाईनीतला चौथा थेंब घेणार. आता नंतर याच्या पुढची जी लाईन आहे तिथेही तसंच करणार आपण. तिथला पहिला थेंब घ्यायचा आणि ह्या लाईनीतला दुसरा थेंब घेणार. आता इथे त्याला तिसऱ्या जो थेंब आहे त्याला जोडणार आहोत. आता त्याच्या पुढच्या लाईनीतला चौथा थेंब जोडणार. आता त्याच्या बाजूचं जे आहे त्याच्यातला एक पहिला थेंब घेणार. ह्या लाईनीतला दुसरा थेंब घ्यायचा आपल्याला, तिसरा आणि नंतर चौथा थेंब घेणार. आता त्याच्या बाजूचं जे आहे त्याच्यातला पहिला थेंब घेणार आणि ते दुसऱ्या थेंबाला जोडणार. आणि आता त्याच्या पुढच्या लाईनीतला तिसरा थेंब घेणार. तर त्याच्या पुढच्या लाईनीतला चौथा थेंब घेणार आपण. आता त्याच्या पुढे पण तसंच आहे. जो त्याचा पहिला थेंब घेणार आणि त्याच्या बाजूचा दुसरा थेंब घेणार. आणि आता याच्या तिसरा थेंब घेणार आपण आणि ह्या लाईनीतला चौथा थेंब. जर आपण मध्ये मोठा थेंब ठेवला ना तर आपल्याबरोबर लक्षात येते. आता तो एक शेवटचा उरलेला आहे. पहिला थेंब त्याचा घ्यायचा आणि दुसरा त्याच्या पुढच्या लाईनीतला दुसरा थेंब घेणार आणि त्याच्या पुढचा तिसरा थेंब घेणार आपण. आणि पुढच्या लाईनीतला चौथा थेंब घेणार. आता आपल्याला ह्या रेषा ज्या आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत. ही जी एक लाईन आहे त्या लाईनीला सोडून ज्या 3 लाईनी आहेत आपल्याला ते सोडून द्यायच्या आहेत. 1, 2 आणि 3 ह्या 3 लाईनी सोडून द्यायच्या. आता जी लाईन आपण घेतली आणि ही जी लाईन आहे त्याला ते जोडायचं आहे. ही लाईन त्या लाईनीला जोडायची. मध्ये 3 लाईनी सोडून द्यायच्या आपल्याला. 3 लाईनी सोडून त्या लाईनीला आपण जोडूया. चौथ्या लाईनीला जोडायचे. आता सुरुवातीलाच फक्त आपण तसं करायचं आहे, कारण पुढे मग ते आपण सोप्या पद्धतीने, अजून सोप्या पद्धतीने करू. जी फुले आलेली आहे ना, आता ही जिथे फुले आली, जी फुले आलेली आहे ना त्याच्या बाजूचं जे टोक आहे त्याला हे वरचं टोक जे आहे ना ते जोडायचं. फुलीच्या बाजूच्याच याला जोडायचं. अशा फुलीच्या बाजूला जे येतात त्याला जोडत जायचं. आता इथे पण फुले आलेली आहे तर त्याच्या बाजूच्या टोकालाच ते वरचं टोक जोडायचे आपल्याला. आता इथेही पुन्हा फुले आली. जी फुले आलेली आहे खाली तिलाच पुढचं टोक जे आहे ते जोडायचं वरच्या टोकाला. आता इकडे पण फुले आली तर त्याच्या बाजूच्याच टोकाला जे खालचं टोक आहे त्याला वरचं टोक जोडायचे. आता इथे पण फुले आली तर तिथे पण आपल्याला तसंच करायचं आहे. त्याच्या बाजूचं जे खालचं टोक आहे त्याला वरचं टोक जोडत जायचे आपल्याला. आता इथे पण तसंच आलेलं आहे. जे टोक आहे खालचं
ते वरच्या टोकाला जोडायच्या, फुलीच्या बाजूचंच. इथे पण तसंच करायचं. आता एकच टोक उरलेलं आहे, फुलीच्या बाजूचंच टोक उरलेलं आहे आणि त्याला वरच्या टोकाला ते जोडायचं. अशा आजूबाजूला आपण थोडे थेंब ठेवून घेऊ, म्हणजे ती रांगोळी अतिशय सुंदर दिसेल. आता त्याच्यामध्ये आपल्याला लाल थीम टाकायचा आहे. आता इथे पण तसंच करायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपण आजूबाजूला थेंब ठेवलेले आहेत, त्यामुळे रांगोळी अतिशय सुंदर दिसते. दिसायला ही रांगोळी खूप आपल्याला अवघड वाटते, पण जर ह्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने काढली आहे त्या पद्धतीने जर ही रांगोळी आपण काढली तर ती अतिशय सोपी आहे आणि अतिशय शुभ रांगोळी आहे. तर माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रांगोळी शेअर करा. जर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळतील आणि प्रत्येक सणाच्या रांगोळ्या ह्या चॅनलवरती आहेत. थँक्यू.